राऊरी तालुक्यातील कणगर येथील घरामधनं बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह हा 18 मार्च रोजी सकाळी एका शेतामध्ये मिळून आलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आलंय. विठ्ठल नामदेव घाडगे हे 17 मार्च रोजी घरामधनं अचानकपणे बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी त्यांचा दिवसभर परिसरात शोध घेतला, मात्र ते सापडले नाही. 18 मार्च रोजी सकाळी कणगर येथील एका शेतामध्ये विठ्ठल घाडगे हे मृत अवस्थेमध्ये सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरामधील नागरिक आणि रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विठ्ठल घाडगे यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. विठ्ठल घाडगे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये दिसून येतं. विठ्ठल घाडगे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आई, भाऊ आणि भाऊजाई असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे कणगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. राऊरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.